प्रमाण दिल्यावर सांगतो बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. बाबा हे एक जन्माचं पुण्य नाही आहे, अनंत जन्माचं जे पुण्य एकत्र करण्याचे तेव्हा आईचं रेवा मातेचं आपल्याला दर्शन घडते. आणि आज फार तुम्ही भाग्यवान आहे बघा. आपण यमुना महाराजांनी आंघोळ केल्यानंतर आपल्याला भक्ती भेटते. काय भेटते? भक्ती भेटते. आणि जेव्हा गंगा महाराजांनी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला ज्ञान भेटते. काय भेटते? ज्ञान भेटते. आणि नर्मदा महाराजांनी जेव्हा तुम्ही आंघोळ केली तेव्हा तुम्हाला काय भेटते? वैराग्य भेटते. आणि ते आज मी तुमच्या चेहऱ्यावर बघत आहे की आज तुमची परिक्रमा सफल झाली आणि ते वैराग्य तुमच्या चेहऱ्यावर मला दिसू लागलं आहे. बघा, आपण कोणत्या गावी गेल्यानंतर गाडीमध्ये 2 दिवस अगर बसलो तिसऱ्या दिवशी त्रास होते का नाही? काहीच करायची इच्छा होत नाही, आराम करायची इच्छा होते. मात्र आज मला असं वाटून झालं की तुम्ही प्रवास केलाच नाही, तुमच्या घरीच बसलो आहे आणि तुम्हाला नर्मदा मातेचे दर्शन. कारण की आपला महाराष्ट्र महान आहे, त्यामध्ये काही नमत नाही. जशी ही उत्तराखंड आहे ही देवभूमी आहे. माझी मराठी कळून झाली का? खानदेश बोलना पडेल. आपली भाषा बोलू का तुमने? मराठी में बोला बाकीचे लोक काही नाही जाते. मग येस थोडी थोडी जिंदगी ह्या मंत्राचं तुम्ही कंठस्थ करून घेतला का परिक्रमा पुरी झाली. बघा, 100 वेळा तरी आपण गंगा मैयामध्ये स्नान केलं त्याचं फळ, किंवा इतर कुठल्या तीर्थावर आपण स्नान केलं, पूजा केली, अर्चना केली, किंवा मी महात्माच्या मुखामधून किंवा नर्मदा पुराणामधून ऐकलं आहे की तुम्ही 100